महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गोरेगाव येथील नेस्को या ठिकाणी मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये यादी प्रमुखांना खास करून राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। आपल्यासोबत या ठिकाणचे विभाग प्रमुख वीरेंद्र जाधव आहेत। वीरेंद्रजी, काय वाटतं, काय आज राज ठाकरे नेमकं मार्गदर्शन करतील, कारण तातडीनं हा मेळावा या ठिकाणी बोलवण्यात आलाय? नमस्कार, आम्ही त्याच ऐकायला आलो साहेब आज काय बोलणार आहेत। BLED मार्गदर्शन नक्कीच करणार आहेत। महानगरपालिका निवडणूक 2 महिन्यावर येऊन टेपलेली आहे, तर त्या संदर्भात साहेब काय बोलले ते आम्ही सुद्धा ऐकायला इथे आलेलो आहोत। पण खरं तर राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी आदेश दिले होते की याद्यांवर काम करा, आणि याद्यांवर काम केल्यानंतर अनेक त्रुटी त्या ठिकाणी दिसून आल्या, ज्या त्यांनी निवडणूक आयोगासमोर मांडलेल्या बघायला मिळतात। पण त्या संदर्भात काही बोलतील असं वाटतं का, काही आदेश देतील असं वाटतं का? नक्कीच नक्कीच आज सर्व BLED जे याद्यांवरती जे आम्ही प्रमुख नेमलेले ते सर्वांना साहेबांनी बोलवलेले आहे, तर साहेब नक्कीच त्याच बोलणार आहेत। बरोबर। खरं तर या याद्यांसंदर्भात जेव्हा प्रश्न उपस्थित केले तेव्हा कालच निवडणूक आयोगानं काही आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। काही प्रश्नांची उत्तरं दिली की काही ठिकाणी करेक्शन केले आहेत वगैरे, पण याचा रियालिटी चेक करायला सांगतील असं वाटतं तुम्हाला राजसाहेब? ते तर काम चालूच आहे, आमचं याद्या वाचनाचं वगैरे काम चालू आहे आणि आज जसं मार्गदर्शन करतील त्याच्या हिशोबात पुढे काम करायचं आहे। आज मार्गदर्शन करतील, काय वाटतं, काय आदेश देतील? साहेबांचा आदेश म्हणजे आम्ही सर आखू परच। साहेब जे सांगतील ती आमच्यासाठी पूर्व दिशा असेल। काही सांगू देत, आम्ही सगळे तयार आहोत आणि आता आपला चांगला काळ आलाय। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत, जे सगळ्या जनमानसांच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं त्याची आम्ही सुरुवात किंवा नांदी असेल, आणि सर्व कार्यकर्ते अगदी दिवाळीचं तो हे असेल तरी सुद्धा उत्साहाने सगळीकडे असणार आहेत। आणि साहेब जे सांगतील ते आम्ही नक्कीच सुरुवात करणार आहोत। सुरू केलेलं आहे, पण आज जाहीरपणे सांगतील। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून याद्यांवर काम सुरू होतं, साधारण 2-1 महिन्यांपासून काम सुरू होतं, आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या त्रुटी ज्या आहेत त्या याद्यांमध्ये दिसून आल्या। तुम्ही अधोरेखित देखील केल्या त्या गोष्टी, पण तुम्हाला वाटतं की आता आयुक्तांच्या बैठकीनंतर काही विशेष असं तोडगा निघेल आणि तुम्हाला अपेक्षित असा न्याय मिळेल? सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। सन्माननीय राजसाहेबांनी हा जो मुद्दा घेतलेला आहे, हा जो निवडणूक याद्यांमध्ये घोळ आहे, निश्चितच आम्हाला अपेक्षित आहे की साहेबांनी जेव्हा जेव्हा विषयांमध्ये हात घातलेला आहे त्या विषयाचा तोडगा निघालेला आहे। आम्हाला अपेक्षा आहे की होईल, शक्य आहे। मुंबईचे उपाध्यक्ष मनसेचे कुणाल माईंकर आहेत। कुणालजी, आज खरं तर प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे की राज ठाकरे नेमकं काय आदेश देतील, कारण याद्यांसंदर्भातला प्रश्न उपस्थित केलेला होता, निवडणूक आयोगाची भेट झाली होती आणि त्यानंतर तातडीनं हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलाय। काय वाटतं, काय बोलतील? आता राजसाहेब जे बोलणार आहे ते बोलतील, त्याच वेळी कळेल। पण आज तुम्ही जसं म्हणाला तसं मतदार याद्यांची घोळ, आणि त्यावर प्रामुख्याने राजसाहेब बोलतील आणि आम्हाला मार्गदर्शन करतील, अशीच परिस्थिती आहे। आदेश देतील असं वाटतं तुम्हाला आज? माहित नाही, तर कल्पना नाही, वाट बघूया। बरोबर। काय अनुभव होता मतदार याद्यांसंदर्भात काम करताना? मतदार याद्यांसंदर्भातला जो काही विषय होता तो साहेबांनी परवा निवडणूक आयोगासमोर मांडलेला आहे, आणि त्या संदर्भात साहेब आम्हाला मार्गदर्शन करतील, त्या पद्धतीने पुढे आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक काम करतील। काही विशेष असे आदेश देतील असं वाटतं का, कारण तातडीनं हा मेळावा बोलवलाय? निश्चितच साहेब काहीतरी विशेष आदेश देतीलच, कारण की एवढ्या तातडीने यावेळेला हा मेळावा बोलवलाय म्हणजे काहीतरी साहेबांच्या डोक्यामध्ये असेल की आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे, आणि हे जे काही इतके वर्ष चाललंय ते आत्ता कुठेतरी उघड होते। आणि साहेब गेले 2017लाही साहेब बोलले होते, आजही बोलतायत, आणि सगळ्या पक्षांना आता ते पटायला लागलेलं आहे। आपण बघतोय की या ठिकाणी उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये कायम आहे, कारण मतदार याद्यांसंदर्भातली काम खरं तर केल्यानंतर त्या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। मतदार याद्यांमधले घोळ असू देत, नाहीतर प्रभाग रचनेमधील काही गोंधळ असू देत, या संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर तातडीनं हा मेळावा बोलवण्यात आलेला आहे, आणि नक्कीच आजच्या या मेळाव्यामध्ये काहीतरी ठोस असा आदेश राज ठाकरे देतील असा विश्वास या ठिकाणी यादी प्रमुखांना आहे। कॅमेरा पर्सन गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।